लोकांना तात्कालिक फायदे हवे आहेत, त्यासाठी लोक जातात. लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायच्या, संपत्ती वाचवायची आहे आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा, त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात. शरद पवारांना सोडून गेलेले लोक किंवा फार चांगल्या आनंदी मनाने गेले असतील असं मला वाटत नाही. अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये, म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला. अजित पवारांना झोप पण लागत नसेल या घटनेमुळे, की जे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत अजित पवार, त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे, अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात. एक लक्षात घ्या, अशा वेळेला काय करायचं? उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीतनं आदेश घेऊन येतील. काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत. नाही, हे असं होतंय यामुळे का की शरद पवारांची जी नवी पिढी आहे ती भाजपबरोबर जाण्यास व्याकुळ असल्यानं कदाचित अजित पवारांचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजपबरोबर घेणं. कारण तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची नवी पिढी ही अशा पद्धतीनं गेली दुसऱ्यांबरोबर, किंवा बीजेपी बरोबर शिंदे गेले किंवा काय, तसंच शरद पवारांची नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का? पवार नाही घेणार, पण पवारांची नवी पिढी घेऊ शकते? मला वाटत नाही तसं. सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल, पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गढूळ पाणी पित नाही. बरं, त्यांना तहान नक्कीच लागली आहे सत्तेची, सगळ्यांना लागली असेल. कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टप्प्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये. तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी. नवीन जाऊन काय करणार? या मुलाखतीत आणखी एक महत्वाचं विधान आहे की 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिल्यानं महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा बदलली असं फडणवीस म्हणतायत. यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, पण महायुतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरे यांनी दगा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी असं म्हणतात की शरद पवार यांनी 1978 1992 मध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून तडजोडी करून सरकार बनवलं. त्यामुळे राजकीय संधी साधूपणा हा काही नवीन नाही, मात्र राजकारणात नीतिमूल्यांचं अवमूल्यन चिंताजनक आहे. देवेंद्र फडणवीस यांना